बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक महिला नेहमीप्रमाणे शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती. पण मात्र त्या ठिकाणी काम करायला गेली असतानाच त्या ठिकाणी अचानक दोघ जण त्या महिलेच्या जवळ गेले आणि त्या महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करू लागले. जेव्हा ती महिला त्यांना विरोध करत होती तेव्हा त्या दोघा जणांनी त्या महिलेला जबरदस्ती उचललं, तिचे हातपाय बांधले आणि जवळचेच एका रूम मध्ये नेलं. आता त्या रूम मध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी ते दोघ जण आणि आणखी तिघ जण त्या ठिकाणी आले. त्या महिलेचे हातपाय बांधून 5 जणांनी रात्रभर त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका गावातली एक महिला आहे. ती नेहमीप्रमाणे शेतामध्ये काम करायला गेली होती. त्या ठिकाणी अचानक दोघ जण आले. त्या दोघा जणांनी त्या महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तिनं जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांनी तिचं अपहरण केलं. अपहरण करून तिचं हातपाय आणि तोंड सुद्धा दाबलं आणि जवळच असणाऱ्या एका रूम मध्ये त्या महिलेला नेलं आणि तिला त्या ठिकाणी डांबून ठेवलं. जशी त्या ठिकाणी रात्र झाली, रात्र झाल्यानंतर आणखी 3 जण त्या ठिकाणी आले आणि 5 जणांनी मिळून त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं. आता इकडे ही महिला दुपारपासून गायब होती, घरी संध्याकाळ झाली तरी आली नाही, म्हणून त्या महिलेचे घरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान होते. आजूबाजूला परिसरामध्ये त्या महिलेचा शोधाशोध करत होते. ती कुठं गेली, काय गेली, तिला कोणी पाहिलं का, याची विचारपूस करत होते. पण मात्र तरी सुद्धा काही केल्या त्या महिलेचा तपास लागत नव्हता. आणि इकडं ते 5 जण त्या महिलेसोबत नको ते कृत्य रात्रभर करत होते. जेव्हा सकाळ झाली, पहाटेच्या सुमारास त्या सगळ्यांनी त्या महिलेला उचललं. तिचे हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्येच तिला जवळच्याच एका गावाजवळ रोडच्या कडेला सोडून दिलं आणि त्या ठिकाणाहून ते फरार झाले, पसार झाले. जेव्हा तिच्या घरचे तिची शोधाशोध करत होते, आजूबाजूच्या परिसरामध्ये विचारपूस करत होते, तेव्हा त्यांना या महिलेची माहिती मिळाली. तेव्हा तिला तात्काळ त्या ठिकाणाहून त्यांनी घेतलं आणि तिला बीड मधल्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. तिच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी तिची प्रकृतीची दखल घेतली आहे. आता पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्या महिलेचा जबाब घेतला आहे आणि तिच्या जबाबावरून, तक्रारीवरून त्या 5 जणांविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस त्या 5ही जणांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आलेले आहेत. आणि अशा पद्धतीची घटना बीड जिल्ह्यामध्ये घडल्यामुळं पुन्हा एकदा सगळीकडे या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे. जर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये कशा कशा पद्धतीची घटना घडत आहेत. महिला, मुली, तरुणी या आता कुठेही सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न या संपूर्ण घटनेमधून निर्माण होत आहे. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.